सखी सावली काव्यांजली। चालणार आहे काय विचारतेस मला तू? तू जे केलंस ना ते योग्यच केलंयस, योग्य निर्णय घेतलायस। बरं झालं तिला इथे घेऊन आलीस ते। जा तिला आत घेऊन जा, तिच्या जेवणाचं बघते मी। जा। लाडू हाँ काही खाऊन घे। अक्का अगं मला भूक नाहीये। अशी कशी भूक नाही? थोडंसं खाऊन घे। घे अक्काई खरंच नको, खरंच। हे बघ लाडू, तुझ्या मनात आता काय सुरू असेल हे मी समजू शकते। प्रीतमची आठवण येते ना तुला? अगं पण तू अजिबात काळजी करू नकोस, तो तुझ्यापासून लांब गेलेला नाहीये। आत्ता जरी त्याला तुमच्याबद्दल काही आठवत नसलं तरी त्याला काळजी आहे तुझी बाळा, म्हणूनच तो तुला इथपर्यंत सोडायला आला, हो की नाही? सगळं व्यवस्थित होईल पहिल्यासारखं। तू खाऊन घे हा, आता हट्ट करू नकोस, नाहीतर लहानपणी आठवतंय तू अशीच रुसून बसायचीस आणि मग मी तुझी समजूत काढायची आणि मग तुला भरवायचंय। आताही भरवावं लागतं की? अक्काई, मी तुला अक्काई म्हणते ते काही उगाच नाही। माझी आई आहेस तू। देवानं माझ्याकडून माझे आई बाबा हिरावून घेतले, पण माझी काळजी घ्यायला त्यानं तुला पाठवलंय। काही तू नसतीस तर काय झालं असतं माझं? लाडू, अजिबात असा विचार करायचा नाही हा। शांत हो बघू, असं रडायचं नाही आता। सगळं काही नीट होईल। लाडू, तू आणि प्रीतम नक्की एकत्र या, त्याला सगळं काही आठवेल, हा शब्द आहे माझा। सारखा त्यांचाच चेहरा का येतोय माझ्या डोळ्यासमोर? त्या इथे नाहीत म्हणून त्यांची एवढी आठवण येते का? एवढं मिस का करतोय मी त्यांना?